जी को प्रणाम। मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवन कार्य उमेददादा मेसमारे यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले। त्यानिमित्त एका भगवंताची आणि बाबाची चर्चा बैठक सुरू आहे। ह्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे सर्वांचे सद्गुरू आणि मानव धर्माचे संस्थापक मान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपली सगळ्याची वाराणसी आहे, वेळोवेळी बाबाला साथ देणारी आई सुद्धा उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्रीमान्य वनवे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे ज्यांच्या हाताखाली हे नवे हवन कार्य घडले असे मार्गदर्शक तारणी हे सुद्धा चाटे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, यांना सुद्धा ना नमस्कार। त्याचप्रमाणे खंडळगावचे मार्गदर्शक श्रीमान्य आमचे माझे सुद्धा मार्गदर्शक श्रीमान्य नामदेवजी हुके हे सुद्धा उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचगाव बसलेले संपूर्ण मार्गदर्शक आणि मंडळाचे आणि ज्येष्ठ सेवक समोर बसलेले सेवक सेवकिनी बालगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार आहे। हे सकाळची विनंती, संध्याकाळची प्रार्थना आणि सेवकावर आलेले अनुभव या विषयावर चर्चा बैठक सुरू असते आणि या मार्गदर्शन छान झाले। आई बहिणीने केले, दादाईने केले, छान मार्गदर्शन। समोर बसलेले माझे आई आणि वडील, तुम्ही माझी आई आणि वडील आहात, मी तुमचा लेख आहो म्हणून ते एक आहो आपण। समोर बसलेले माझे आई आणि वडील या सर्वाला माझा नमस्कार आहे। नमस्कार म्हणजे चमत्कार आहे। येतं भगवंताची बाबा जुमदेवजीची आणि वाराणसी आईची चर्चा बैठक सुरू आहे। तर ह्या चर्चा बैठकीमध्ये तुम्हाला का पाहिजे याची आम्हाला याद आहे आणि मंचगाव बसलेल्याला याद आहे। तुम्हाला का पाहिजे यांची मला याद आहे आणि आज तुम्हाला हे मार्गदर्शक मंचगाव बसलेले अध्यक्ष साहेब हे तुम्हाला काहीतरी देणार आहे आणि यातून तुम्ही तरी काहीतरी नेणार आहात याची तुम्ही भान ठेवायचे आहे। हे चर्चा बैठक आहे। आपण ह्या चर्चा बैठकीत आलो, बाबाची तत्व आणि शब्दाची चर्चा बैठक असते आणि याच्यावर आपलं ध्यान ठेवायचं असते। मार्गात आलेल्या दिसाले भुलायचे नाही, कधी बी आपण मार्गात आलेल्या दिसाले भुलायचे नाही आणि बाबाच्या तत्व शब्दाले ज्ञानाची गुणाची ह्या शब्दाले भुलायचे नाही। म्हणजे बाबाची तत्व शब्दाची चर्चा बैठक असते। ज्ञान आणि ज्ञान भेटणार आहे येथून आपल्याला, येथून आपल्या ज्ञान ज्ञान घेऊन कुठे जायचे, घराकडे यायचे आहे आणि आपल्या परिवारात खोलायचं आहे आणि त्याचा आपल्याला उद्धार करायचा आहे। हे अशी चर्चा बैठक असते। मानव धर्माची शाळा भरली, शाळा शिकतानी तांडवूक हरली। मानव धर्माची शाळा भरली, हे मानवाची आणि धर्माची शाळा आहे आपल्याला आणि ह्या शाळेतच शिकायचं आहे। आपल्याला घरी शिकता येणार नाही, शिकता येईल का नाही शिकायला मिळणार, येथूनच काय शिकून मिळणार आहे। आई वडील आपल्याला जन्म देते, उन्हातल्या सावलीत हितभर होते, हातभर करून देते आणि शिक्षण काय देते का आपल्याला इथूनच शिक्षण घेऊन जायचं आहे। मान त्यागी बाबाने हे शाळा भरून दिलेली आहे आणि आपल्याला इथून शिकायचं आहे। तर आपण काय शिकायचं आहे, तत्व आणि शब्द। म्हणून म्हणतो का मार्गात आलेल्या दिसाले भुलायचे नाही आणि बाबाच्या तत्व शब्दाच्या चर्चा बैठकीत यायला विसरायचं नाही आणि आपल्याला येणं आहे या चर्चा बैठकीत, येथून काहीतरी येणं आहे। म्हणून म्हणतो का ध्येय होता बाबाचा, तो बाबाचा ध्येय होता भगवत आणि प्राप्ती घडवण्याचा। एकाच भगवंताची धरुणी काशी, एकच सूर्याला तो हृदयाशी। सर्व स्वतः इटोबाच्या लेख नाकात नाही तर पुऱ्या जगात एक आहे। हे गुण कमवले बाबांना, आपण कोणते गुण कमवून आलो। माझ्या नवऱ्याने पेली दारू
आणि बाई मला देव पावला. म्हणजे नवरा दारू पित होता आणि रोज ठोकत होता, ते त्याचे काम धंदे बरोबर होत होते. आणि आता नवऱ्यानं सोडली दारू, तर माझ्या नवऱ्यानं सोडली दारू बाई देव पावला. त्याला वाईट शब्दात मी बोललो तरी चालेल, पण जबाब नाही देत मला. तो कुठचा जबाब देईल? त्याच्यात पावर आहे तेव्हा जबाब देईल, पावरच नाही तर जबाब कसा देईल? म्हणून असे नाही, पती हा परमेश्वर आहे, पती हा परमेश्वर आहे, पत्नी हे घरची लक्ष्मी आहे. तिच्यापासून ह्या पतीची शान आहे आणि ह्या पतीपासून तिच्या कुंकवाचा मान आहे. नाही तर कुठं मान आहे? तुमच्यापासून मला मान आहे आणि मापासून बी तुमची शान आहे. असं एकामेकाने पती हा परमेश्वर आहे, हे दोन बंडीचे चाका आहे. म्हणून ह्या संसाराचा गाडा आहे, हे दोन बंडीचे चाका आहे, पती आणि पत्नी. म्हणून ह्या संसाराचा गाडा आहे, ह्या संसाराचा गाडा आपल्याला चालवायचा आहे. तर कोण्या पद्धतीने चालवणं पडेल? हो संसार संसार पती पत्नीचा संसार, जाऊन या बाबाच्या मार्गा करू सुखाचा संसार. पती म्हणे पत्नीला, पत्नी काय म्हणते पत्नीला? पती म्हणे पत्नीला चला हो जाऊ आणि बाबाचा मार्ग आपण घेऊ. मार्गदर्शकाच्या घराकडे जाऊ, कार्य बाबाचे घेऊन येऊन. चार तत्व ध्येय तीन शब्द ध्येय, चार तत्व ध्येय तीन शब्द ध्येय, पाच नियमाचा होतो अभ्यास करून. तो अभ्यास करायचा आहे पाच नियमाचा आपल्याला. चार तत्व तीन शब्द पाच नियम. संसार संसार पती पत्नीचा संसार, जाऊन या बाबाच्या मार्गा करू सुखाचा संसार. ह्या सुखाचा संसार करायचा आहे पती आणि पत्नीले आणि त्याच्या बाजूने. म्हणून म्हणतो जीवनात जीवनात आल्यावर माणसाला चार तत्व पाहिजे, माणूस की जगण्यासाठी तीन शब्द पाहिजे आणि ह्या जेव्हा संसार चालवण्यासाठी पाच नियम पाहिजे. हे आपल्याला तत्व शब्द ठेवायचे आहे मनामध्ये. नाही तर चुकला म्हणून दुखलास, सांगते कोणाला? चुकी करशील तू आणि सांगतील का तू आम्हाला? चुकला म्हणून दुखला सांगते कोणाले? विचार कर आपल्या मनाले, वागला का बाबाच्या तत्व शब्द नेमाले? का सांगते तू आम्हाला? तू वागशीलच नाही, तू का सांगशील आम्हाला? गुन्हा तू करते ना, मार्गदर्शक झाल कर भेटे. मार्गदर्शक खाणार रे, मार्गदर्शक खाणार रे. बावरणणारच काम आहे. तुम्ही जेव्हा चुकी करा तर बावरणच ना. काय तुम्ही घडोघडी चुकी करता हो? मार्गदर्शकाला कमजोर समजायचे नाही. बाबाचा शब्द आहे तेव्हाच आपलं दुःख नाही इच्छा होते. जेव्हा मार्गदर्शक शब्द देते का बाबू तू कार्य करून गेले, तेव्हा आपलं दुःख नाही होते. बाबाचे गुरु हनुमानजी, आपले गुरु बाबा जिंदूजी आणि आपल्या सेवकाचे गुरु कोण? मार्गदर्शक. मार्गदर्शन करते ते बी गुरुचे आपले. गुरु बिना ज्ञान नाही, गुरु बिना ज्ञान नाही. आणि तुमच्या सेवक सेवकिनी मुळे हे चर्चा बैठकी शान नाही. ह्या चर्चा बैठकीत येणं गरजेचं आहे. आपल्याच पासून शान आहे, आपण येऊन नाही तर चर्चा बैठक होईल का? ही भान ठेवायचं आहे आपल्याला. म्हणून शेवकानं आला ताप तर जुमदेवजी मापा, गेला ताप तर मी जुमदेवचा बाप. म्हणजे आपण ताप आला तर बाबा कसं का मार्गदर्शकाची आठवणी, शेवकाची आठवणी, माझ्या गुन्हा झाला असं झालं तेव्हा मग बाबाचे आपण करतो, बाबा कसं माफ करा मला, बाबा माफ करते. पण आपण काय करतो? सत्य मर्यादा प्रेमाने वागत नाही, बाबाला प्रेम देत नाही. आपण कसं दुःख दूर होईल? एवढं सेवक सेवकीने ध्यानात ठेवायला पाहिजे. नाही तर आला ताप तो जुंदूचा बाप, गेला ताप तर मी जुंदूचा बाप. म्हणजे ताप गेला तर म्हणजे मी झालो मोकळा. अरे अजून बी आपण कच्ची तर जावं, पक्काही झाला असेल तो पक्का नाही झाला, पक्कीतून बी झाला असेल तरी पक्का नाही झाला. साध्या म्हणजे आपण मर्यादा जावं. अजून काहीतरी शिकायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही शिकले असाल तर कोणते नाही बाबा.
मी अजून शिकायला जाऊ, मी अजून शिकायला जाऊ. म्हणून बोललेलं लगेच आहे भरपूर, म्हणून मी आपल्या याच्यात 2 शब्द थांबवतो. म्हणून मी तुम्हाला एक म्हणतो, करतो विनंती भगवंता, द्या सेवकाला शक्ती आणि बुद्धी. करतो विनंती भगवंता, द्या सेवकाला शक्ती आणि बुद्धी. तुमचेच गुणगान गाता, अशीच द्या आम्हाला सद्बुद्धी, अशीच द्या आम्हाला सद्बुद्धी. सर्वाला माझा नमस्कार करतो. नमस्कार.